छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये जो काही सुप्त संघर्ष सुरू आहे, हा संघर्ष कायमच चर्चेत राहणारा विषय आणि पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये हा संघर्ष अधिक तीव्र झालाय का असा प्रश्न निर्माण झालाय। त्याचं कारण म्हणजे जिल्ह्यातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये कायमच खटके उडत असतात आणि या दोन्ही नेत्यांमधला संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। निधी वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना सत्तारांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांचं नाव न घेता निशाणा साधला। निधी वाटपात दुजाभाव केल्यास सिल्लोडमध्ये शिवसेना शिल्लक राहणार नाही असं वक्तव्य सत्तारांनी केलं। शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। त्यावेळी मंचावर मंत्री उदय सामंत, खासदार संदीपान भुमरे हे उपस्थित होते। सत्तारांच्या या वक्तव्याला शिरसाट यांनीही प्रत्युत्तर दिलं। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उद्धव साहेब असताना ज्या वेळेस म्हणजे की मला काही कळवलं पण त्यांनीही कधी आपल्यावर अन्याय केला नाही। आज आम्ही आमच्या पक्षामध्ये जाऊन आमच्यावर अन्याय उडवला याची कुठेतरी नोंद तुमच्याकडे व्हायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी पक्ष जिवंत आहे तो कसा संपल याची तयारी चालू असेल तो कुठे त्यांनी काय तक्रार केली ती मी काही ऐकली नाही किंवा वाचली पण नाही आणि कुणाला किती निधी दिला याचा हे रेकॉर्ड हा आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये असतो। निधी हा काही गपचूप अंधारात दिले जात नाही, म्हणून अशा तक्रारी वगैरे जर असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी, मी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।